तुमच्यात हिम्मत असेल तर 288 उमेदवार उभे करा. आमचं आव्हान आहे तुम्हाला. प्रत्येक वेळा बदलायचं काय कारण आहे? मी उपोषणाला बसतो, दुसऱ्या दिवशी उठतो, गेले. आज म्हणतात मी मुसलमानांचं आरक्षण देणार. मुस्लिम समाजाला आरक्षण 25 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात दिलं आहे आपण. इकडे माळी समाजात, तिकडे भागवान दिलं त्यांना, इकडे खाटीक, तिकडे कुरेशी दिलंय त्यांना, इकडे कासार, तिकडे मणियार दिलंय मुस्लिम समाजात. पण माहीत नसलेल्या गोष्टी ज्या आहेत, अशा ज्या आहेत, अर्धवट माहिती असलेले लोक बोलतात. मध्येच म्हणतात मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, मध्येच म्हणतात मी हे करणार ते. आता एकच काहीतरी तू कर बा. 288 जागा एकदाच्या तू लढव. पण ते म्हणतात की मी भुजबळांना सुद्धा पाडणार. अरे बाबा, तू स्वतःच ये माझ्या समोर उभं राहायला. माझी इच्छा आहे त्यांनी स्वतःच माझ्या समोर येऊन उभं राहावं. जरांगे कोणाचा माणूस? आणि भुजबळांना जरी पाडलं तरी भुजबळांचा आवाज बंद होत नाही. ओबीसीचं आरक्षण, त्याचं संरक्षण करणं हे माझं काम आहे. ते सरकारमध्ये काय नाही तर रस्त्यावर काय. भुजबळाला सवयच आहे या 57-58 वर्षामध्ये रस्त्यावर सुद्धा लढायची आणि सरकारमध्ये राहून काम करण्याची. त्यामुळे मला फिकर नाही आहे. तुम्ही शरद पवारांना भेटायला गेला होता एवढ्यामध्ये तर कुणी या, छगन भुजबळ निश्चितपणे लाख मतं जास्त घेऊन निवडून येणार. बरं, तुम्ही आव्हान दिलंय जरांगेंना माझ्या समोर उभं राहा म्हणून. जरांगेंना आव्हान दिलंय तुम्ही की तुमच्या समोर उभे राहा? त्याने माझ्या समोर येऊन उभंच राहावं. ठीक आहे, यावर आपण जरांगे यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊया की ते तयार आहेत का. ते एकदा म्हणणार राजकारणात आम्ही राजकारण मला नको आहे, मला राजकारणात जायचं नाही, आणि परत कुणाला पाडायचं त्याच्यावर विचार करणार. 288 कसे उभे करायचे त्याचा विचार करणार. परत सगळ्यांचे जे आहेत ते काय म्हणतात ना, एकेकाला बोलवून सगळ्यांची माहिती घेणार, सर्वेक्षण काय काय चालू असतं. त्यात आपण जास्त फार सिरियसली गंभीरपणे घेण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही. मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले मनोज जरांगे पाटील यांना मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलेलं आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना मनोज जरांगे पाटील यांनी रोज भूमिका बदलू नये. 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात, तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा, असं म्हणत भुजबळांनी खुलं आव्हान दिलेलं आहे. तर प्रत्येक वेळी कशाला भूमिका बदलता? उपोषणाला बसतो आणि उठतो, मग म्हणता मुसलमानांना आरक्षण द्या. अहो, मुसलमानांना आम्ही आरक्षण दिलं. माहीत नसलेल्या गोष्टीवर ते बोलतात, अर्धवट माहिती असलेले लोक बोलतात, मध्येच म्हणतात शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणार. अरे बाबा, तुला काय करायचं ते कर, असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना खोचक टोलाही लगावलेला आहे. पुढे ते असंही म्हणाले की जरांगेंनी माझ्या समोर येऊन उभं राहावं. ते एकदा म्हणणार मला राजकारण नको, मला राजकारणात जायचं नाही, परत 288 उमेदवार पाडायचा विचार करणार. एका एकाला बोलावून सर्वांची माहिती घेत आहेत, फार काही चालू आहे, त्यांना फार गंभीर घेऊ नका, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. तर छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.